नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनेलवर। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा एक अद्भुत अनुभव सांगणार आहे। एका भक्ताचा अनुभव आहे जो त्यांच्या जीवनात आलेल्या गंभीर आजारातून मुक्त झाला। हा भक्त अत्यंत धार्मिक होता आणि श्री स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा ठेवत असे। पण एके दिवशी त्याला अचानक एक गंभीर आजार झाला। डॉक्टरांनी सांगितले की या आजारावर उपचार करणे खूप कठीण आहे आणि यातून बाहेर पडणे जवळजवळ अशक्य आहे। त्याच्या कुटुंबातील सदस्य अत्यंत चिंताग्रस्त झाले होते। त्याने अनेक डॉक्टर औषधोपचार करून पाहिले, परंतु कुठेच समाधान मिळत नव्हतं। त्या स्थितीत त्याच्या मनात एक विचार आला, श्री स्वामी समर्थांचा आश्रय घ्यावा। त्या भक्ताने स्वतःच्या घरातील श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून नित्य नियमाने प्रार्थना करायला सुरुवात केली। त्याने संपूर्ण मनःपूर्वक श्री स्वामींना विनंती केली की माझे हे जीवन आपल्या चरणी समर्पित आहे। कृपया मला या संकटातून सोडवा। एके दिवशी रात्री त्याला स्वप्नात श्री स्वामी समर्थ आले। स्वामींनी त्याला सांगितलं, भिऊ नकोस, तुझं रक्षण मी करेन। उद्यापासून तू आपल्या आहारात बदल कर आणि फक्त साधे अन्न खायाने तुझा रोग नष्ट होईल। भक्ताने स्वामींचे आदेश तंतोतंत पाळले। काही दिवसांतच त्या भक्ताच्या प्रकृतीत चमत्कारिक बदल होऊ लागला। डॉक्टरांनाही हे पाहून आश्चर्य वाटले। त्या भक्ताच्या आजारावर लवकरच मात झाली आणि तो पुन्हा एकदा पूर्णपणे निरोगी झाला। हा अनुभव त्या भक्तासाठी एक अमूल्य शिकवण ठरला। त्याने आयुष्यभर स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवली आणि त्यांच्या उपदेशानुसार जीवन जगले। श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्या भक्ताच्या जीवनातील अशक्य वाटणारे संकटही नष्ट झाले। श्री स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये अशा अनेक अनुभवांची शृंखला आहे। ही एक शिकवण आहे की संकट कितीही मोठी असली तरी श्रद्धा आणि भक्तीने ती दूर होऊ शकतात। स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्यालाही अशा संकटातून बाहेर पडण्याची शक्ती मिळू शकते। तर मित्रांनो, आजचा हा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी इथे आलो होतो। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर राहो।